तुम्ही म्हणताय ना की ओलापेक्षा उबरच्या गाड्या खूप हो, म्हणजे खराब असतात. आतून ना, खूपच वास ती सगळे राम राम राम. त्याचं कारण काय आहे, त्या गाड्या स्वच्छ अस्वच्छ का असतात की स्वच्छ? उबर हा, अस्वच्छ असतात. हा अस्वच्छ असतात ऍक्च्युली उबरच्या. हम्म. काय होतंय की आता पुण्यामध्ये एव्हरेस्ट कंपनी आहे, पण तुम्ही मोस्ट ऑफ तुम्हाला गाडी कोणती येते? वॅगनार. वॅगनारच येते. वॅगनारच येणार. हो. काय आहे की एव्हरेस्ट कंपनी आहे, त्यांच्या 3-4 हजार गाड्या आहेत. ते ड्रायव्हर लोकांना हायर करतात, 12 तासांसाठी शिफ्टवर किंवा फुल डेसाठी शिफ्टवर गाडी देतात. ते अच्छा. ड्रायव्हर लोकांना ते एवढी सवलत देतात की तुमचा ऍक्सिडेंट झाला तरी तेच करणार, तेच मॅनेज करणार, सर्व्हिसिंग सुद्धा काही झालं त्यांच्याकडे, तरी. काय झालं तरी त्यांच्याकडे. ड्रायव्हरनं फक्त गाडीचा पंक्चर आणि हवा ह्याचाच खर्च करायचा आहे. बरं. एवढी चांगली सवलत दिल्यानंतर हम्म. ड्रायव्हर काय करतात की त्या गाडीवर एक पार्टनर ड्रायव्हर ठेवतात डबल. ह्या गोष्टीने काय होतं की ती सकाळपासून जी गाडी चालू आहे ती तिला काही संध्याकाळपर्यंत, maintenance नाहीये. संध्याकाळपासून जी गाडी चालू आहे ती पहाटे सकाळ 7 वाजेपर्यंत गाडी चालू आहे. 24/7 गाडी कंटिन्यू चालू असते. वा. या गाड्या कोणता ड्रायव्हर स्वच्छ ठेवणार? कोणताच ठेवत नाही. त्याला वाटत असेल हा करेल ना, त्याला हा वाटत करेल तो असेल. करेल असंच आहे. ह्या कारणाचं काय आहे, उबरच्या येणाऱ्या प्रत्येक गाड्या कस्टमरसाठी स्वच्छ असतातच असं नाही. खूप पण म्हणजे ओलाला usually ओला नसतं ऍक्च्युली ना. चांगलं आहे हो. ओला तुमच्याकडनं 20 रुपये जास्त घेईल. हम्म. त्या 10 किलोमीटरसाठी ओला तुमच्याकडनं 20 रुपये जास्त घेईल. हम्म. पण ओला चालवणारा जो ड्रायव्हर आहे, प्राईम आणि मिनी त्यातली हा. प्राईम जरी बुक केली ना हा तर अजूनच जरा बरी प्राईम डिझायर मध्ये येईल, ओला येईल. 90% टाइम चांगलीच असते. मिनी चांगली असते. ओलाला चालवणारा ड्रायव्हर काय वाटतं की त्याला जरा ओला बरोबर व्यवसाय करायला त्याला बरं वाटतं. बरं वाटतं. कारण ओलात 20 रुपये 20 रुपये किलोमीटर मागं किंवा 10 किलोमीटर मागे चांगलं देतं बिल. त्याला ते कसं बरं वाटतं. म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे ना. ड्रायव्हर जर समाधानी असेल ना तर तो चांगली सर्व्हिस देणारच तुम्हाला. उबेर तर बुक करणंच बंद करून टाकलं. अहो आम्ही सुद्धा ड्रायव्हर लोकांना हेच सांगतो की तुम्ही ओला सोबत गाडी चालवा. उबरचं काय होतंय की वेळ प्रसंगी उबर 10 रुपये किलोमीटरनं रेट देण्यापेक्षा 8 रुपये किलोमीटरनं देतं, ते पण ट्रॅफिकमध्ये. हो. कुठला ड्रायव्हर आनंदाने गाडी चालवणार आहे? नाही चालत. तो कस्टमरला सुद्धा वेगळ्यानंच हो. येतो, समाधानाने सर्व्हिस देतच नाही. पण ओला तुम्ही बुक करा. आता मी उबर चालू नाही ठेवतो. भंगार आहे ना त्यांचं, भंगार आहे आपलं ते. अहो तुम्ही पाषाणमध्ये असाल आणि मी जर बाणेरमध्ये असेल तर मला कोथरूड मधली पिकअप येतो आणि तुम्हाला पाषाणात सोडायचं. हो, हो. हे असलं उलट कारभार आहे. म्हणजे कस्टमर भेटत नाहीत, गाड्या भेटत नाही म्हणून ते काय करते की पाषाण ते पाषाण ड्रॉप असेल ना तर कोथरूड मधली गाडी बोलवतो. पाषाणमध्ये 100-500 गाड्या असणार आहेत पण ती कोथरूड मधली गाडी बोलवतो. काय गरज आहे? ड्रायव्हरला कसं पटेल हे? आणि ह्या जर बुकिंग घेतल्या नाहीत तर ऍक्सेप्ट रेट ढासळतो, कॅन्सलेशन वाढतो. त्यामुळे ते काय करते की अजून त्या ड्रायव्हरला खराब बुकिंग देतात. ड्रायव्हर नाही साथ देत मग अशा वेळेस. तो गाडी आपल्या डॉंकी वर्क केल्या गाडी चालवतो तसं करत होतो. तर असं किंमतच वाटत नाही ना. आणि ओलाचं काय होतंय की ओला रेट चांगले आहेत, भले कस्टमर 10-20 रुपये जास्त होतात पण ओलाला तुम्हाला गाडी लगेच भेटेल. ओलाला बिल चांगलं दिलं की आम्ही पण ओलाच वापरतो. आता मी सुद्धा भरपूर लोकांना सजेशन देतो की उबरपेक्षा तुम्ही ओला बुक करा, जेणेकरून तुम्हाला एअरपोर्टला कधी जायचं असेल तर तुम्हाला असं नो कॉम्प्रोमाइज. हायजेनिक वाटलं पाहिजे ना, बसल्यावर थोडं चांगलं वाटलं पाहिजे. आम्हाला पण बरं वाटतं मॅडम, चांगलं पण चांगली सर्व्हिस द्यायला. ओलाला बुक करताना असं वाटतं की कस्टमर पैशाकडे बघून कॉम्प्रोमाइज नाही करत, मग आपण का स्वच्छतेकडे कॉम्प्रोमाइज करायची? आपण पण त्यांना व्यवस्थित गाडी द्यायची. आता मी गाडी 2 ते 3 बुकिंग झाल्या की मी उठून स्वच्छ करतो गाडी आतून बाहेरून. काय उबरला पटापटा बुकिंग पडतात, ओलाला निवांत पडतात बुकिंग, पण चांगले पडतात. मग त्यात जो वेळ भेटतो तो आम्ही स्वच्छतेत घालतो. जर जास्त असेल तर फायदा आता होतो. तुम्ही गाडी काचा बघा हो, एकदम व्यवस्थित. clean आहे तुमची गाडी, एकदमच clean. काय येतात आम्ही पण कस्टमरला खूप सांगतो, तुमची एअरपोर्टची बुकिंग असेल कधी इमर्जन्सी असते, झिरो टायमिंगला तुम्हाला निघायचं असतं, हा, हा. घरात पण वेळ द्यायचा असतो, पुढे पण वेळेत पोहोचायचं असतं, तुम्ही उबर बुक करू नका. हो. उबरचा रेट कमी दाखवेल तुम्हाला 20 रुपयानं 30 रुपयानं 50 रुपये रेट कमी दाखवेल, पण तुमचं तिकडे 20-30 हजार रुपयाचं तिकीट असतं. त्या तिकिटाचा विचार करून गाडी बुक करा. ऐन टायमिंगला एअरपोर्टच्या वेळेत तुम्ही मिनी बुक करणार, म्हणजे मिनी ओला ठीक आहे, उबर गो मध्ये बुक करतात, हो, रेट कमी आहे. त्याच्यात कमी पण आहे. उबर गो मध्ये गाडी येऊ गाडी पण शकते, तेवढीच आहे. वॅगनर येणार. हो. एअरपोर्टला जायचं म्हणजे 23 किलोच्या बॅग असतात, गाडी trolley bag. छोटी असू द्यात, म्हणजे ती स्वच्छ हवी ना निदान. नाही, स्वच्छतेचा झाला प्रश्न वेगळा. हो. आता एअरपोर्टला जायचं म्हणलं की तुमच्याकडे कदाचित एक 17 ते 23 किलोची बॅग असणारच. हो, 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 हो. जर दोघं तिघं असतील तर 2 बॅग असतात. 2 जागा असतात. अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही वॅगनर बुक केली, गाडी येणार, लगेज पाहणार, बोलत नाही, कॅन्सल करा, परत ते 10 मिनिटं जाणार दुसरी गाडी यायला. मग अशा कंडिशन मध्ये मी तर भरपूर लोकांना सांगतो की स्टेशनला जाताना, एअरपोर्टला जाताना जेवढं शक्य होईल तेवढं 5-50चा विचार न करता सेडान गाडी बुक करा. खरंच आहे. म्हणजे- 20-30 रुपयासाठी विचार हा, नाही करायला पाहिजे. सेडान गाडी बुक करा. Actually मी पहिले मिनीच बुक करत होती. ठीक माझ्या आहे, husband तुम्ही ने book एकटेच केली ना. त्या दिवशी सांगते, हा, त्या दिवशी ओलाची त्यांनी ही बुक केली आपली मोठी. पण मला लगेच असं वाटलं की नाही यार, म्हणजे नाही, मी ह्याची उबेरची बुक करायची मिनी, हा. आणि त्याने ओलाची बुक केली मोठी.
मग लगेच असं जाणवलं की अरे बराच फरक आहे उबेर आणि ओलामध्ये. कधी कधी तुम्हाला ओला स्वस्त पण पडतं, नाही असं काही नाही, काही ओला स्वस्त पण locations पडतं. मधनं पडतं. कधी कधी उबर महाग पडतं, पण तुम्हाला आता पण अनुभव गाडी आहे. स्वच्छ मिळाली, 20-30 रुपयाचाच फरक होता. हा, तुम्हाला मी सांगितलं ना, पुण्यामध्ये उबर चालवणाऱ्या लोकांना मालक म्हणून उबर कोणी चालवत नाही. ऍज अ ड्रायव्हर म्हणून हे युपी बिहारचे लोक आलेले आहेत. आता आपण विरोध नाही करत, व्यवसाय करायचा कुठेही करा, असं काही माझं हे वैयक्तिक हे नाही मत नाही, त्याच्याबद्दल. पण त्यांनी फरक- पण impact फरक होता. असा आहे की माणसाने स्वच्छ राहणं गरजेचं आहे आणि माणसानं स्वच्छ सर्व्हिस देणं पण गरजेचं आहे. कमवायला आले म्हणून तुम्ही कसंही कमवू नका. कसंही कमावणार. त्यांनी दिलेली तुम्हाला मुदत सवलत, कशी गाडी वापरा आम्ही मॅनेज करतो, असं एव्हरेस्ट कंपनी म्हणते. पण त्याचा गैरफायदा म्हणून तुम्ही कस्टमरला काही सर्व्हिस देणं योग्य नाही ना. कस्टमर तेवढेच पैसे देते, मग त्याला चांगली सर्व्हिस दिली तर काय बिघडते. हे इथं डबल ड्रायव्हर काम करतात ना, गाडी स्वच्छ कोण करणार ह्याच्यामुळे त्यांचे वाद होतात. ते गाडी स्वच्छ होत नाही, नुसतं पैसे कमवत राहतात. आम्ही पण बघतो ना उबर एव्हरेस्टच्या गाड्या कशा आहेत. ज्या गाडीवर मागे लिहिलेलं असतं उबर ड्रायव्हर किंवा ड्रायव्हर वॉन्टेड म्हणून, त्या गाड्या उबरच्या आहेत, एव्हरेस्टच्या आहेत. आम्हाला पण बिझनेस करायला ओलामध्ये तुम्हाला गाडी लगेच भेटेल. ओलाला अवेलेबिलिटी खूप आहे. अशा महत्वाच्या मीटिंगच्या वेळेस, ऑफिसच्या वेळेस किंवा एअरपोर्ट स्टेशनच्या वेळेस अशा प्राईम गाडी. नमस्कार मित्रांनो, आत्ताच तुम्ही माझं आणि कस्टमरचं संभाषण ऐकलं. मी आता पुण्यामध्ये लोकल ट्रिप्स घेत होतो ओलाच्या. तर एका ओलाच्या ट्रिपमध्ये भेटलेल्या ज्या मॅडम आहेत, खूप चांगल्या मॅडम होत्या. त्यांनी व्यवस्थितपणे त्यांचं उबरबद्दलचं जे काही मत आहे ते स्पष्टपणे मांडलेलं आहे की उबरच्या गाड्या स्वच्छ नसतात, उबरचे ड्रायव्हर व्यवस्थित नसतात, गाड्यांमधून खूप घाणेरडा वास येतो, अस्वच्छता असते. त्याच्या तुलनेमध्ये ओलाच्या गाड्या खूप सुंदर, त्यांना सर्व्हिस पण लगेच अवेलेबल होऊन जाते. हे त्यांनी माझ्याशी बोलताना ओलाबद्दलचं चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि उबरबद्दलची जी वाईट परिस्थिती होती ती त्यांनी सर्व कस्टमरच्या दृष्टीने मांडून दाखवलेली आहे आपल्याला. तर आपण सुद्धा हुशार बना मित्रांनो, ओलाला गाड्या चालवा, उबरच्या सोबत गाड्या चालवून आपण स्वतः बदनाम होऊ नका. एक ड्रायव्हर म्हणून चांगली सर्व्हिस द्या, ओला सोबत काम करा, ओलाच्या बुकिंग्स घ्या. उबर सोबत काम करून स्वतःचं नुकसान करू नका आणि स्वतःच्या ड्रायव्हर जातीला वाईट घडवू नका, चुकीचं घडवून देऊ नका. लोकांना ओलावर विश्वास आहे, आपण सुद्धा ओलावर विश्वास ठेवा. ओला उबरच्या तुलनेत 30-40 रुपये जास्त देते आपल्याला प्रत्येक ट्रिप मागे. त्या 30-40 रुपयामध्येच आपलं CNGचा खर्च निघून जातो आणि ती ट्रिप पूर्णपणे आपल्याला फायद्यात पडते. कारण गरज नाहीये, प्रत्येकाला माहित आहे की ओलाचे रेट हे उबरपेक्षा कितीतरी चांगले असतात. तर अशा तऱ्हेने आजचा दिवस एक छोट्याशा ट्रिप नंतर संपलेला आहे माझा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उबरचा आणि ओलाचे विचार मी तुम्हाला, उबरचे आणि ओलाचे कस्टमरच्या नजरेत असलेले विचार मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. एखादा विषय कुठला कस्टमर सोबत मी मांडू शकतो का, तर त्या विषयाबद्दल तुम्ही मला सजेस्ट करू शकता. म्हणजे मी दिवसभरात गाडी चालवताना त्याविषयी कस्टमरशी बोलत जाईन आणि कस्टमरचं जे काही मत आहे ते आपण नक्कीच इथं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देऊ शकतो. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सबस्क्राईब करा, आपल्या ड्रायव्हर चालक मित्रांना नक्की शेअर